तूच सर्वांना बुद्धी देणारी आहेस. या देवी सर्व भूतेषु बुद्धी रूपेण संस्थिता. नमस्तस्ये 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 नमो नमः. आणि म्हणून दैव जर अनुकूल असेल तर दुर्बल सुद्धा विजय होतो. कशामुळे? बुद्धी देतेस तू. दैव पाहिजे महाराज. त्यामुळे विवेकी योद्ध्यानं, हुशार माणसानं खंत दुःख न करता लढत राहावं, लढत राहावं. हे संसार सुद्धा लढाईचा आहे रोज, आहे की नाही कृष्णा महाराज? संसारात रोज लढाई आहे की नाही? माणसासोबत म्हणत नाही, कर्म सुद्धा आपल्या सोबत लढाई करणार आहे. या संसारामध्ये एक एकदा असं वाटतं माणसाला कुठंतरी निघून जावं, वाटते की नाही? बोला. भण आणून सोडलाय मला, कुठं तरी निघून जावं, पण जात नाही, घरातच राहते. शेवटी काही वेळानं पुन्हा राग शांत होतो महाराज. पुन्हा संसारामध्ये आवड निर्माण होते. आता महाराज मी चर्चा करीत बसलो होतो. कृष्ण महाराज काय योगी लोक असतात म्हटले महाराज. आपल्या योगाच्या सामर्थ्यामध्ये फार अशा प्रकारचे ते गुंग असतात हो म्हटले. त्यांना या जगाचं काही देणं घेणं नाही, काहीच घेणं देणं नाही. ते आपल्या आत्म्याशी एकरूप होतात, योग साधना करतात, अत्यंत कठीण साधना करतात, अनुलोम विलोम अशा प्रकारच्या साधना. मलाही असं करा वाटलं म्हणले, पण हा प्रपंच हा सांभाळणं आणि त्या योग साधनेमध्ये एकदा जर आवड निर्माण झाली महाराज, पुन्हा तो मनुष्य संसारात येणं अत्यंत कठीण आहे. म्हणून आपल्यासारख्यानं त्याच्या वाटेला जाऊ नये. योगी महात्मे जाणं, त्यांची सिद्धी जाणं, रिद्धी जाणं असो. संसार हा भयंकर अशा प्रकारचा दुस्तर आहे. म्हणून या योद्ध्यानं खंत करायची नाही, लढत राहायचं, लढत राहायचं. शेवटी एक ना एक दिवस विजय प्राप्त होणार आहे आणि पुनश्च अशा प्रकारचा संग्राम चालू झाला महाराज.